तर आपण आता दिव्यागरला चाललेलो आहे आणि तामिनी घाटाच्या थोडंसं अलीकडे आम्ही. आणि आता मी काही तुम्हाला समुद्र किनारा वगैरे असलं काही दाखवणार नाहीये, कारण समुद्र किनारे काय सगळे कॉमनच ना, आपण तेच पाहायला जातो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये ते काय तुम्हाला दाखवण्याची गरज नाही. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, फिरायची व्यवस्था काय, या सगळ्या गोष्टी आपण पाहू. तर आम्ही आता निघतानीच एक ऑनलाईन हॉटेल बुक केलेलं आहे. एकदम स्वस्तात भेटलेलं आहे ते हॉटेल. म्हणजे असं काय आम्ही आता शनिवार रविवार जात नाहीये, त्यामुळे काही खूप महाग नाही मिळालेलं, तरी पण ते खूप अजून स्वस्तात मिळालेलं आहे अपेक्षापेक्षा. तर आपण आता तिथं जाऊन बघू की खरंच ते हॉटेल तसं आहे का चांगलं काय वगैरे वगैरे. आणि ते जर का हॉटेल खरंच चांगलं असेल तर नक्कीच मी तुम्हाला त्याचा रेफरन्स देईल, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगेल मी तुम्हाला. मग तुम्ही डायरेक्ट दिव्यागरला नेक्स्ट टाइम जाताना तुम्ही बुक करू शकता. तामिनी घाट संपल्यानंतर तुम्ही ना गुगल मॅप ऑन करा, कारण तामिनी घाट संपल्यानंतर एक MIDCचा काहीतरी एरिया आहे आणि तिथून एक शॉर्टकट येतो, या रोडला भेटतो. पॉस्को नावाची काहीतरी कंपनी आणि त्या कंपनीपासून एक रोड येतो. तर ते गुगल मॅप बरोबर तो रोड सजेस्ट करतो. तर तामिनी घाट संपल्यानंतर तुम्ही गुगल मॅपद्वारे या रोडला कनेक्ट होऊ शकता. नाहीतर मग थोडं तुम्हाला लॉंग टर्न पडेल, थोडं लांबून यावं लागेल. तर आपण जे ऑनलाईन हॉटेल बुक केलं होतं तिथं आपण आता पोहोचतोय. 1 मिनिटाच्या अंतरावर आहे आता ते हॉटेल. आता कुठे जायचंय? की हे पहा, हे स्टे व्हॅले इन इथेच आपण बुक केली होती. ठीक आहे, तर आता जाऊ आतमध्ये. तर हे पहा, आम्ही इथे ही ऑनलाईन रूम बुक केली होती आणि खूप स्वस्तात तशी मिळालेली खरं म्हणलं तर. म्हणजे आम्ही आता थर्सडेला आलेलो आहे, त्यामुळे इथं काही असं जास्त गर्दी वगैरे नाही आहे, त्यामुळे कदाचित त्यांनी स्वस्तात दिली असेल. तर 1200 रुपये घेतलेले आहेत आमच्याकडून. आणि मी जसे काही सर्च करतोय गुगलवर तर 2500, 3000, 3500, तर 1200 रुपये. तर हे पाहता ही रूम. हे पहा, तर हा बेड आणि मिरर, लाईट, फॅन, AC वगैरे तर नाही आहे. आणि ही छोटीशी बाल्कनी. आणि हे टॉयलेट बाथरूम. आणि त्यांनी सांगितलंय की याला गरम पाणी येईल, सोलर आहे वरती. तर बजेट ऑप्शन म्हणजे तुम्हाला AC हवी असेल तर ऑब्विसली तुम्हाला जास्त पे करावे लागतील, पण आम्हाला काही ACची गरज नाही आहे. फॅन सफिशियंट आहे. तर 1200 रुपयात ही रूम मिळालेली आहे आणि मी प्रेफर करेल मी रूम. तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. तुम्ही वाटलंच त्यांच्याशी कॉल करून ही रूम बुक करू शकता. तर आम्ही आता निघालेलो आहे बीचवर आणि त्या ओनरने सांगितलेलं आहे की एक 8-9 मिनटं वगैरे 8-10 मिनटं वगैरे लागतील बीचवर चालत जायला. तर आपण बघू आता, आम्ही आता चालतच चाललेलो आहे. ए बुबू, असं काय करतो? आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा जरा साधंच मंदिर होतं, पण आता बऱ्यापैकी खूप छान केलेलं दिसतंय. बरं ओके. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक 7-8 मिनटं झाले चालतो आम्ही आणि आता इकडून आवाज येतोय समुद्राचा. या ब्लॉगचा मेन उद्देश काय होता की तुम्ही दिव्यागरला आले तर तुम्हाला राहण्याची वगैरे कशी व्यवस्था. तर मी तुम्हाला जे लॉजिंग सांगितलं तर आय एम सॅटिस्फाईड विथ दॅट की आम्हाला 1200 रुपयात मिळाला. आणि आता आम्ही 3 वाजता चेक इन झालो आहे. उद्या 10-11 वाजेपर्यंत चेकआउट व्हायचं आहे. म्हणजे काही किरकिरी काय वगैरे काही दिसली नाही. आणि तिथं जेवणाची वगैरे व्यवस्था आहे. बाकी रोडनी खानावळी वगैरे आहेतच आणि सुंदर नजारा आहे. आणि पुण्यापासून इथे दिव्यागरपर्यंत येऊस्तोपर्यंत बॉटनवर मोजणे इतके खड्डे, इतका क्लीन रोड होता पूर्ण. तर तुम्ही अवश्य ही ट्रिप प्लॅन करू शकता दिव्यागरची.
तर हे काहीतरी कोकण स्वाद आहे. आता इकडं पुढे गेल्यावर समुद्र आहे, तर समुद्रावर जाण्यापूर्वी काहीतरी लाईटली खावं म्हणून आपण इथं एकच प्लेट ऑर्डर केलेली आहे. प्रॉन्स वगैरे प्रत्येक प्लेटच्या किमती 350 वगैरे अशाच आहेत. तर आम्ही प्रॉन्स मागवलेली एक प्लेट. तर ती प्लेट कशी आहे ते पाहू, म्हणजे तुम्हाला पण आयडिया लक्षात येईल की काय क्वांटिटी, कशी क्वांटिटी वगैरे. तर हे पहा, ही 350 रुपयाची प्रॉन्स थाळी आणि ह्याच्यामध्ये अनलिमिटेड वगैरे काही प्रकार नाही आहे. भाकरी एक्स्ट्रा मागवायची झाली तर त्याचे एक्स्ट्रा 20 रुपये. क्वांटिटी काही जास्त नव्हती, पण त्याच्यामध्ये त्यांनी 3 वेगवेगळे प्रकारचे प्रॉन्स दिले होते. एक असं लाल कलरचं एक वडे बनवले होते, दुसरं सुक्यामध्ये प्रॉन्स दिला होता आणि तिसरं ग्रेव्हीमध्ये प्रॉन्स दिला होता. बाकी राईस होता आणि तांदळाची भाकरी होती आणि टेस्ट खूपच उत्तम होती. 3 वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉन्स होते, त्याची टेस्ट उत्तम होती. क्वांटिटी जरी जास्त नसली तरी टेस्ट खूप छान होती, त्यामुळे नक्कीच तुम्ही इथे ट्राय करू शकता. तर स्टे व्हेले आपण जिथं रूम बुक केली होती तिथंच आपण आता रात्रीचं जेवण ऑर्डर केलेलं आहे. आणि हे पहा, त्यांचं तिकडं ते घरगुतीच जेवण बनवतात ते. तर ते पण आता पाहू आपण. सुरमई आणि पॉपलेट वेगवेगळ्या प्लेट मागवलेल्या आहेत. तर पाहू आता. ही सुरमई, अजून ह्याच्यामध्ये राईस येईल आणि हा पॉपलेट. ही सुरमई होती आणि यांनी रश्श्यामध्ये प्रॉन्स दिलेलं आहे आणि हे पॉपलेट आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी रश्श्यामध्ये प्रॉन्स दिलेलं आहे. तर ठीक आहे, क्वांटिटी वगैरे आहे चांगली आणि ते राईस पण अजून देतील आणि ते काही जेवढ्याला पाहिजे तेवढं देतीलच आणि घरगुती आहे. तर ठीक आहे. आणि सगळीकडे सेमच रेट चालू आहे, तिथं आम्ही सगळीकडे चौकशी केली, 350 रुपये पर प्लेट आहेत सगळीकडे. पहा, आम्ही मोदक मागवले. कुठले मोदक म्हणतात मॅडम याला? उकडीचे मोदक. ओके, उकडीचे मोदक मागवलेले आहेत नाश्त्याला आम्ही. आणि टेस्ट तर फार छान आहे, मी एक खाऊन बघितलं आल्या खावा. तर आमचं आता उरकलेलं आहे आणि दिव्यागरवरून आम्ही निघालेलो आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे काल रात्री थोडं मला जाणवलं की अरे यार खूप दमट वातावरण आहे, खूप गरम होतंय समुद्राच्या जवळ असल्यामुळं. आणि माझ्या डोक्यात विचार पण आला की यार कुठली तरी एसी रूम पाहावी, पण काही नाही, एक अर्ध्या तासामध्ये बॉडी टेम्परेचर नॉर्मल झालं आणि हे यूज टू झालो आणि काही नंतर वाटलं नाही अर्ध्या तासानंतर. आणि आता तर काही गरमी जाणवतच नाही आहे. आम्हाला काही यांनी कोणी काही पैसे दिलेले नाहीत, फक्त एक आम्हाला चांगला एक्सपिरियन्स आला म्हणून आम्ही तुम्हाला हे सजेस्ट करतोय. तर आता आपण पुढे श्रीवर्धन आणि हरहरेश्वर हे बीच पाहू आणि तिथलं जेवण कसं आहे ते पाहू. तर या श्रीवर्धन बीचवर आपण आलेलो आहे आणि दिव्यागर बीचला खूपच काळी माती होती. तो बीच खूप स्वच्छ आहे आणि हा पण बीच चांगला स्वच्छ आहे, फक्त तिकडं काळी माती होती वाळू आणि इथं थोडीफार पांढरी आहे. तर आपण आता जाणार आहे हरहरेश्वर बीचला आणि तिकडं ते लाटांमुळे दगडांवर खूप छान डिझाईन वगैरे झालेले सारखे दिसते, तर ती आता पाहणार आहे. तर हे पार्किंग आणि 50 रुपये चार्जेस 4 व्हीलरला. दूर झाला पाहिजे, राहिली पाहिजे. तुम्ही हरहरेश्वरच्या मंदिरातून समजा या साईडला आले तर इथं आल्यावर तुम्हाला असं वाटेल की ठीक आहे, हाच फक्त एक खडक वगैरे आहे आणि इथंच थांबायचं आहे. पण मी मागच्या वेळेस आलो होतो आणि तिकडे पुढे पण जायला जागा आहे, पण हे इथं लक्षात येत नाही की पुढं रोड आहे म्हणून. तर आपण आता पुढे जाऊ आणि तिकडं खूप सुंदर नजारा आहे. त्यावेळेस तर मला खूप सुंदर दिसला होता, तर तो पाहू. हे पहा, हे समुद्राचं पाणी सारखं ह्याच्यावर आदळून आदळून हे सगळे आकार तयार झालेले आहेत. आता हरहरेश्वरच्या खडकांवरून आम्ही निघालेलो आहे आणि आता 1:45 वाजलेले आहेत. जेवायचा टायमिंग आहे, तरी पण काय मला इथं काही कम्फर्टेबल वाटत नाही जेवण्यासारखं कुठलीच
जागा वगैरे अशी काही दिसलेली नाही आहे. ह्या कम्पॅरेटिव्हली दिव्यागरला खूप छान जेवणाची व्यवस्था वगैरे होती. तर आम्ही ठरवलं की आता अजून तासभर ड्राईव्ह करू, आता निघू आणि बाहेरच कुठंतरी जेवणाची व्यवस्था बघू. तर हररेश्वरून निघाल्यावर आम्ही पुढे साधारणतः 50-1 किलोमीटर गेलो आणि रोडला एक चांगलं हॉटेल दिसलं. तिथं आम्ही जेवण केलं. तर तिथं आमचं 600 रुपये बिल झालं. तर टोटल या 2 दिवसाच्या ट्रिपचा आमचा 6,700 रुपये खर्च झाला. 1200 रुपये रूम भाडं, 3,232 रुपये पेट्रोल CNG, नंतर पहिल्या दिवसाचे राहायचे जेवणाचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला उकडीचे मोदक मागवले होते. तर त्याचे टोटल 900 रुपये आणि बाकी पार्किंग वगैरे आणि ज्या दिवशी परत गेलो ते जेवणाचे 600 रुपये. तर असा टोटल 6,700 रुपये खर्च झाला. आणि तुम्ही पण एवढंच बजेट ठेवून चाला. 7,000 रुपये खिशात घेऊन ही तुम्ही 2 दिवसाची ट्रिप चांगल्या पद्धतीने करू शकता. तर अजून पण असेच ठिकाणं एक्सप्लोअर करू, तिथली राहण्याची व्यवस्था वगैरे आपण तुम्हाला त्याची माहिती देऊ. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.